कुंभमेळा आला की 15,000 कोटींचा निधी एका रात्रीत मंजूर होतो. व्हीआयपी साहेब येणार असले की जंगलात सुद्धा डांबरी रस्ते रातोरात चकाचक होतात. पण याच महाराष्ट्रात एका 23 वर्षाच्या तरुण पोरीला दवाखान्यात नेण्यासाठी साधा रस्ता आणि नदीवर एक पूल मिळत नाही आणि उपचाराअभावी तिचा मृत्यू होतो. स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, पण या सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या नशिबी अजूनही रस्ता नाही, पूल नाही, वेळेवर उपचार नाहीत. मग हा कसला विकास आणि हे कसलं स्वातंत्र्य? घटना घडली आहे नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या वेहगी बारीपाडा गावात. 23 वर्षाची रुसाबाई वळवी घरी तिचं अवघं 7 महिन्याचं तानं बाळ वाट पाहत होतं. शुक्रवारी तिला अचानक छातीत आणि पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या. घरातल्यांनी 108 नंबरवर रुग्णवाहिकेला फोन लावायचा प्रयत्न केला, तर गावात मोबाईलला नेटवर्क नाही, गाडी गावात आणावी तर रस्ता नाही आणि सूक नदीवर साधा पूल नाही. शेवटी नातेवाईकांनी बांबूची झुळी केली, तिला त्यात टाकून पायी दवाखान्याची वाट धरली. पण उपचाराचा गोल्डन अवर त्या चिखलात आणि नदीतच निघून गेला आणि रुग्णालयाचे तोंड पाहण्याआधीच रुसाबाईचा मृत्यू झाला. पण ही काय पहिलीच घटना आहे का? याआधी अक्कलकुव्यातच कविता राऊत या गर्भवती महिलेचा रुग्णवाहिका बंद पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात मानवी हक्क आयोगाने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत कुटुंबाला 16 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आणि वेहगी बारीपाड्याची परिस्थिती तर या आधीपासूनच समोर येते. 2024 मध्ये गर्भवती महिलेला झोळीतून पुराच्या पाण्यातून न्यावं लागलं. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आंदोलन केलं. 2025 मध्ये अनिता वसावे या गर्भवती महिलेला तब्बल 7 किलोमीटर बांबूच्या झोळीतून न्यावं लागलं. म्हणजे बातम्या झाल्या, आंदोलनं झाली, मागण्या झाल्या, पण परिस्थिती मात्र बदलली नाही. आणि आता याच भागात 23 वर्षाच्या रुसाबाईंचा जीव गेला. मग हा कसला विकास आणि हा कसला न्याय? आज त्या 7 महिन्याच्या लेकराची आई हिरावली गेली आहे. त्याला जबाबदार कोण? सरकार कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अब्जावधी उधळतंय. मग या दुर्गम पाड्यांना रस्त्यासाठी, नेटवर्कसाठी भीक का मागावी लागते? रस्ता मागणं हा अधिकार आहे, भीक नाही. आता तरी एसी केबिन मध्ये बसलेल्या अधिकारी आणि मतांचा जोगवा मागणारे नेते जागे होणार आहेत का? की आणखी एकदा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? हा सवाल बारीपाड्याचा आहे आणि हा सवाल सरकारला आहे. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.